पुण्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य आरोपी भीमराव कांबळे हा गेल्या 4-5 दिवसापासून पीडितेच्या घराजवळील गोठ्यातच वास्तव्यास होता। आरोपीला जवळच वीटभट्टीवर काम केल्यानं त्याने आपले कपडे आणि साहित्य तिथेच ठेवले होते। कामाच्या ठिकाणी खेळत असलेल्या चिमुकलीवर त्याने काम संपल्यानंतर गोठ्यात नेऊन अत्याचार केला। तपासादरम्यान आरोपीने आपण नशेत होतो असा दावा केला असला तरी पोलिसांच्या मते हा केवळ शिक्षेपासून वाचण्यासाठी आणि तपास भरकवण्यासाठी केलेला बनाव असावा असा संशय व्यक्त होतोय। पुणे नसरापूर प्रकरणातील आरोपीला घटनास्थळी नेत तपासणी करण्यात आली। दारूच्या नशेत असल्यानं काही आठवत नसल्याचा आरोपीनं यावेळी कांगावा केलाय। पुणे ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली। पुणे नसरापूर प्रकरणातील आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी पहाटे गोठ्याच्या घटनास्थळाची पाहणी केली। ज्या ठिकाणी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी आरोपी भीमराव कांबळेला सोबत घेऊन पोलिसांनी पाहणी केली। मी दारूच्या नशेत होतो, मला या घटनेसंदर्भात काही आठवत नाही असा आरोपीनं यावेळी कांगावाही केला। नरसापूर प्रकरणावरून वर्ध्यात महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय। महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एकत्र येत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। घोषणाबाजीनं हा सगळा परिसर दणाणून गेला होता। नरसापूर येथे 4 वर्षाच्या मुलीवर चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिले आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री झोपी गेले आहे का? जेव्हा महिलांवर काही दिवसाच्या अंतरावर असे अत्याचार